चला प्रत्येकाने वया काढा. आपल्या गणित विषयाच्या वया काढून ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी लिहायचं नाही. जेव्हा सांगेल त्यावेळेसच लिहायचं. आणि कुणी काय लिहायचं, ज्याला मध्येच काय अडचण आली, एखादा गटाचा समाधान नाही, तर त्यांनी प्रामाणिकपणे आपला हात वर करायचा आहे आणि आपला प्रश्न विचारायचा. तर बघा, आपण आज गणित भाग 2 अभ्यासणार आहोत. आता गणित भाग 2 अभ्यासत असताना आपण पाठीमागे तासांना यामध्ये असणाऱ्या ज्या काही मूलभूत संकल्पना म्हणजे जे काही भूमितीच्या आकृत्या आहेत त्याविषयी अभ्यासलेली माहिती मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही अभ्यासलेल्या भूमितीमध्ये काही आकृत्यांची नावं सांगा. भूमितीमध्ये आपण बघा, ज्याला त्याने हात वर करायचा आहे. व्हेरी गुड. चौकोन. व्हेरी गुड. त्रिकोण. व्हेरी गुड. आयत. व्हेरी गुड. म्हणजे ज्या तुम्ही आता आकृत्या सांगितल्या त्या आकृत्या आपण भूमितीमध्ये किंवा यामागे गणित शिकत असताना अभ्यासलेल्या आहेत. इयत्ता 9च्या वर्गात सुद्धा या आकृत्या आपल्याला होते. बरोबर आहे. आता या आकृत्या आपल्याला भूमिती ज्यावेळेस चालू झालं इयत्ता 9च्या वर्गात त्यावेळेसच अभ्यासाला. त्याच्या मागच्या इयत्तांमध्ये सुद्धा त्या आकृत्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आजच्या तासाला आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे असणारे मूलभूत 3 प्रकार अभ्यासणार आहोत. प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये नाव टाकून घ्यायचे. बघा, आपल्या समोर मी त्रिकोणाची आकृती काढतो. म्हणजे नक्की त्रिकोण कसा हे तुम्हाला लवकर सांगतो. कुणी माझ्यासारखी हाताने आकृती काढायची नाही. आकृती काढण्यासाठी पट्टीचा वापर करायचा. काळजी प्रत्येकाने समोर. बघा, आपल्या समोर जी आकृती काढली त्रिकोणाची आकृती. ज्या त्रिकोणाला आपण त्रिकोण ए बी सी असे नाव दिले आणि या आकृतीला जर तुम्ही बघितलं किती बाजू आहे? 3 बाजू आहे. म्हणून आपण त्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतो.
या आकृतीत जशा 3 बाजू आहेत तसे आपल्याला किती कोन पाहायला मिळतात? 3 कोन पाहायला मिळतात. बघा ते कोन A, कोन B आणि कोन C असे हे त्रिकोणाचे 3 कोन. हेच कोन आपण कोन A B C, कोन B C A आणि कोन A C B असे देखील लिहिले. म्हणजे कोणाचे नाव लिहित असताना एकाच अक्षराने किंवा अशा 3 अक्षराने सुद्धा लिहिले जाते. जेव्हा 3 अक्षराने लिहिले जाते त्यावेळेस मध्यभागी जे अक्षर असतं ते म्हणजे दिलेला कोन असतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं कोन A C B म्हणजे कोन A C B म्हणजे या ठिकाणी झालेला हा जो काही C कोन आहे तो कोन आपल्याला सांगितलेला आहे. आता या त्रिकोणाचे बघा समोरून काढलेला त्रिकोण प्रत्येक वेळेस आपल्याला हे जे काही कोन आहे म्हणजे कोन A, कोन B आणि कोन C हे काही सारखेच असेल असं नाही. म्हणजे कधी कधी काय होईल समजा हा कोन तुम्हाला 30 अंश दिला नाही, हा राहील 60 अंशचा, हा असेल 90 अंश. आणि आपल्याला आपण एक गुणधर्म अभ्यासलाय त्रिकोणाचा का त्रिकोणाच्या 3ही कोनाच्या मापांची बेरीज किती असते? किती अंश असते? तर ती 180 अंश असते. कळलंय? आता बघा नुसतं जर तुम्हाला इथं माप दिलं तर तुम्हाला काय करायचंय? त्रिकोण ओळखायचे. आता हे त्रिकोण आपण सहजरित्या ओळखू शकतो. त्याआधी त्या त्रिकोणाचे प्रकार आपल्याला माहित असणं गरजेचं. आता यावरून त्रिकोणाचे 3 महत्त्वाचे प्रकार पडतात. बघा त्रिकोणाचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकार म्हणजे तो म्हणजे लघुकोन त्रिकोण. कोणता? बघा याच्या नावातच आहे लघु म्हणजे काय रे? लघु म्हणजे लहान किंवा आपण त्याला बारीक असं म्हणतो. म्हणजे यामध्ये असणारे जे काही कोन आहे ते कसे असणारे? लहान किंवा बारीक असणारे. पण किती लहान? तर ते 90 अंशापेक्षा किती असणारे? कमी असणारे. म्हणजे ज्या आकृती त्रिकोणाच्या 3ही कोन 90 अंशापेक्षा कमी अशी आकृती कोणती असणार आपली? लघुकोन त्रिकोणाची असणार. बघा मी एक आकृती तुम्हाला इथं समोर काढून राहिलो. आता या KLM नावाच्या त्रिकोणामध्ये KLM हे जे काही कोन दिलेले त्यांची जी काही माप आहे ती माप 90 अंशापेक्षा कशी आहे? कमी. म्हणून त्याला आपण लघुकोन त्रिकोण असे म्हणतो. 2 नंबरचा त्रिकोण आहे आपला प्रकार काटकोन त्रिकोण. बघा जसं लघुकोनामध्ये 3ही जे काही कोन होते ते 90 अंशापेक्षा कमी होते. पण मात्र काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन त्रिकोणाचा काय असणार आहे? 90 अंश मापाचा असणार आहे. किती अंश मापाचा असणार आहे? 90 अंश. म्हणजे बघा ती आकृती आपण या पद्धतीने काढू शकतो. जो 90 अंश मापाचा असतो त्या ठिकाणी आपण छोटासा त्रिकोण दाखवतो आणि याला आपण नाव देऊ. म्हणजे या ठिकाणी कोन F जो दिलेला आहे तो 90 अंश मापाचा आहे. किती मापाचा आहे? 90 अंश. यावरून आपण दिलेली आकृती काटकोन त्रिकोणाची असे ओळखू शकतो. आणि आता राहिला आपला त्रिकोणाचा तिसरा प्रकार तो म्हणजे विशाल कोन. मग याचं नावातच आहे विशाल म्हणजे मोठा. म्हणजे या साहजिकच एक कोन जसा 90 पेक्षा लहान होता एक 90 होता
तर यामध्ये कसे असणार आहे 90 पेक्षा मोठा, म्हणजे एक कोण कसा असणार दिलेला आकृतीत 90 अंशापेक्षा मोठा असणार. बघा या ठिकाणी हा कोण बघा PQR हा जो काही त्रिकोण आहे त्यामध्ये कोण Q हा जो दिलाय तो 90 अंशापेक्षा कसा आहे मोठा आहे, म्हणून त्या आकृतीला आपण विशाल कोन त्रिकोण असे ओळखतो. कळालंय? बघा प्रत्येकाला समजलंय त्रिकोण कोणत्या आकृतीला म्हणायचं आणि त्रिकोणाचे जे काय आपले असणारे मूलभूत 3 प्रकार ते प्रत्येकाला समजले. प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये ते लिहून घे. कोणाचाही आवाज येणार नाही. ज्याला काही अडचण आली असेल, ज्याला समजलं नसेल त्यांनी उभं राहून विचारायचे. झालंय सगळं सर्वांचं मुलींमध्ये झालंय. तर बघा परीक्षेमध्ये आपल्याला इयत्ता 10वीला कोणी असं विचारणार नाही का त्रिकोण कोणता किंवा त्रिकोणाचे असणारे प्रकार सांग, असं कोणी आपल्याला सांगणार नाही. तर आपल्याला असा एक त्रिकोणावरचा प्रश्न असतो. एक आकृती दिली जाते. बघा समजा मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक आकृती दिली. आता या आकृतीला एक नाव देतो. बघा ही कोणत्या त्रिकोणाची आकृती आहे? काटकोन त्रिकोण. तुम्ही कसं ओळखलं की यातला एक कोण जो आहे तो आपल्याला 90 अंश मापाचा दिसतो. आता परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा दिला जाईल, यामधला एक कोण तुम्हाला काय राहील दिलेला आहे. आता कोणी असं विचारायचं नाही का सर दुसरा अजून एक कोण दिलेला नाही का? तर इथं ऑलरेडी आपल्याला एक कोण दिलेला आहे. किती अंश मापाचा आहे तो? 90 अंश मापाचा आहे. बरोबर आहे. मग आता जर तुम्हाला उरलेल्या या R नावाच्या त्रिकोणाचा किंवा कोणाचा काय करायचं आहे? अंशाचे माप सांगायचे. काय करायचंय? माप सांगायचं. म्हणजे आपल्याला यासाठी एक नियम वापरावा लागेल. तो नियम म्हणजे बघा या ठिकाणी आपण घेतलं काय तर त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. मग जर आपण या ठिकाणी असं केलं बघा कोन P प्लस कोन Q प्लस कोन R इक्वल टू किती? 180 अंश. आणि आता या ठिकाणी जे आपल्याला माप दिलंय ते आधी लिहून घ्यायचं. बघा कोन P चं माप दिलंय का?
दिलंय 30 अंश. कोण क्यू दिलाय का? दिलाय 90 अंश. आणि आपल्याला काढायचा काय आर पुढे बरोबर 180 अंश. आता काय करायचंय या ठिकाणी 30 आणि 90 यांची काय करायची आपल्याला बेरीज किती येते 120 अधिक 2 आर इक्वल टू 180 अंश. कळालं इथपर्यंत मुलांना? बघा आता काय करायचंय हे 120 डाव्या बाजूला प्लस मध्ये ते उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहे मायनस. म्हणजे इकडे काय राहील फक्त आपला कोन आर बरोबर 180 जशीच्या तसे 120 इकडे गेल्यानंतर वजा 120. आता किती शिल्लक राहतील सांगा भाऊ? 180 वजा 120 किती राहिले 60. म्हणजे जे काय 60 आलेले ते आपलं उरलेल्या आर कोणाचं काय माप. बरोबर आहे. म्हणजे जर आता इथं मी 60 लिहिले तर बघा तिघांची बेरीज 180 अंश होते का? बघा होते का? यावरून आपण जे माप काढलंय त्रिकोणाच्या कोणाचं ते काय बरोबर. असा आपल्याला 2 मार्काचा काय प्रश्न विचारला जातो. म्हणजे प्रश्न असा दिला जातो हे सगळे लिहून देतात ते पण मध्येच एखादा काय होईल समजा या ठिकाणी 90 देणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल असा एक चौकोन दिला. बरोबर आहे. आता 120 इकडे गेले का नाही या ठिकाणी ते देणार नाही. तुम्हाला या ठिकाणी अशी गाळी जागा दिसेल ती गाळी जागा तुम्हाला काय करायचे भरायची. कळलंय? म्हणजे एवढ्या 2 गाळी जागा भरल्या तरी तुम्हाला किती मार्क पडणार आहे 2 मार्क पडणार. महत्वाचा गुणधर्म काय आपला त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. हे प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. कळलंय? बघा मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक त्रिकोण देणार आणि त्या त्रिकोणाचा तुम्हाला एक कोणाचं माप काय करायचंय काढून मला सांगायचं आहे. कळलंय? बघा आता कोणता त्रिकोण हे ओळखायची काही गरज कारण परीक्षेला आपल्याला कोणता त्रिकोण हे ओळखायचं नाही. फक्त त्या त्रिकोणाच्या कोणाचे काय करायचं आपल्याला माप काढायचं. तर तुम्हाला दिलेल्या आकृतीमध्ये जो काही कोन ए त्याचं माप मला काय करायचंय काढून दाखवायचं. चला प्रत्येकाने आपल्याला वैध करून बघायचे. बघा 2 कोन दिले तिसरा कोन तुम्हाला काढायचा आहे म्हणजे 2 कोनांची तुम्हाला बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज 180 अंश म्हणून काय करावं लागेल वजा करावं लागेल. तेव्हा उरलेल्या एक कोनाचा आपल्याला काय होईल माप मिळेल. चला किती येतंय कोण सांगेल? याचं वरती हात वर करा. हा झालं इकडे मुलांचं हात किती झालं 20 अंश येत आहे का? मुलीमध्ये सोडवलंय कोणी किती आलं हात वर काढायचं झालं नाही. किती आलं 20 अंशात. बरं तुझं किती आलं? बरं
किती आहे 20 अंशात. बरं बघा सर्वांचं जवळजवळ 20 अंश आले, पण ते बरोबर आहे का नाही हे आपण आता पडताळून पाहू. बघा दिलेलं किती आपल्याला 120 अधिक 40 अधिक कोण 1 बरोबर 180 अंश. आता बघा या दोघांची बेरीज करायची. ती बेरीज इकडे गेल्यानंतर काय होईल वजा होईल. म्हणजे कोण A बरोबर 180 अंश वजा 160 अंश. म्हणजे कोण A बरोबर किती आला आपला 20 अंश. म्हणजे तुम्ही काढलेलं उत्तर काय आहे बरोबर आहे. कळलं? अशा पद्धतीने परीक्षेला विचारलेला प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. गुणधर्म एकच आहे, कोणत्याही प्रकारच्या आकृत्या असल्या एकच गुणधर्म लक्षात ठेवायचा. तीनही कोणाच्या मापांची बेरीज नेहमी किती असते ती 180 अंश असते. कळालंय? इथं तुम्हाला असं कधी होणार नाही का एकच कोण देतील आणि दोन काढावं लागतील, असं कधी होणार नाही. पण एक आकृती अशी आहे बघा, एक अपवाद आकृती अशी आहे. आता बघा हा कोणता त्रिकोण आहे, काय कोण त्रिकोण आहे बरोबर आहे. आता या कोणामध्ये तुम्हाला माहिती आहे हा किती अंशाचा आहे 90 अंश मापाचा आहे. आणि प्रश्न असा आहे उरलेल्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती आणि ते प्रत्येक कोण किती अंश मापाचे आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय कोण A इक्वल टू कोण C. म्हणजे या ठिकाणी दिलेला हा कोण आणि हा कोण काय सारख्याच मापाचा आहे. काय सारख्याच मापाचा आहे. मग आपण असं यावेळेस काय करणार, दिलेला जो काही एक आहे तो 180 अंश म्हणून काय करणार वजा करणार. मग किती राहिले 90. मग दोघांची बेरीज सारखी आहे म्हणून आपण याला किती भागणार 2 ना. उरलेलं जे किती माप येईल आपलं उत्तर ते असणार किती 45 अंश. म्हणजे या ठिकाणी आपले दोन्ही कोण किती अंश मापाचे 45 अंश मापाचे. असा कधी कधी गुंतागुंतीचा प्रश्न विचारला जातो आणि पोरं काय होतात कन्फ्युज होतात. एकच कोण दिलेला आहे दोन कोण कसे काढायचे. शिकवलं काय तुम्हाला दोन कोण दिले जातात आणि एक कोण काढायचा. आणि काय जण म्हणतील का आम्ही दोन कोण दिले असतात तिसरा काढू शकतोय आणि जर तुम्ही आम्हाला एकच कोण दिला आहे दोन कसे काढायचे. तर त्यांची आठ काय दिलेले उरलेले जे काही दोन कोण आहे ते दोन्ही सारख्याच मापाचे. म्हणजे एक कोण जर आपण वजा केला जे उत्तर येईल त्याला काय करायचं दोन्ही भागायचं. कळालं इथपर्यंत? कोणाला काय अडचण असेल काही शंका असेल तर त्यांनी हात वर करून जरी विचारलं तरी काय अडचण नाही. काही कोणाला काय अडचण पाठीमाग कळालं प्रत्येकाला इकडे मुलींमध्ये प्रत्येकाला कळाले प्रश्न दिल्यानंतर सोडवता येईल. जेवून घेतल्या प्रत्येकाने वाया बंद करा. काय अडचण इकडे मुलांना कोणाला समजलं नाही किंवा कोणाला जास्त समजल्या काय कोणी नाही ना. तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी असं मला लक्षात आलं. बघा मी शिकवलेलं किंवा आजच्या तासाला शिकवलेलं प्रत्येकाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचार ज्याचं उत्तर ज्याला उत्तर येईल त्या प्रश्नाचं त्याने काय करायचं हात वर करायचा. कोणी एक आवाजात उत्तर द्यायचं कळलंय. प्रश्न पहिला
त्रिकोणाला टिंब टिंब कोण असतात? पूर्ण वाक्य सांग. इकडे मुलीमध्ये पण सांगा. ऐका हा त्रिकोणाला 3 कोण असतात. बरोबर. त्रिकोणाला प्रश्न दुसरा. त्रिकोणाला किती बाजू असतात? पाठीमाग त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाला 3 बाजू त्रिकोणाला 3 बाजू असतात. जसे 3 कोण असतात तशा बाजू सुद्धा किती असतात? तिसरा प्रश्न. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? पाठीमाग मोठ्या त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा पुढला प्रश्न. त्रिकोणाचे असणारे मूलभूत 3 प्रकार कोणते? बघा त्रिकोणाचे लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोणाचे 3 मूलभूत प्रकार पडतात. शेवटचा प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून बघा. बघा प्रत्येकाने उद्या दिलेला प्रश्न सोडून आणायचा आहे. बघा त्रिकोण एबीसी दिलाय, त्याच्यात तुम्हाला कोण येतो काय करायचंय, काढून आणायचं आणि प्रत्येकाच्या वया उद्या चेक केल्या.